Jai Shri Krishna. This video is a part of Gita Olympiad 2025. माझे नाव विनय कुलकर्णी. आज आपण गोशालेला भेट देणार आहोत. ही गोशाला आहे. हे जय श्रीराम संकटमोचन मंदिर आहे, हनुमान मंदिर. जय श्रीराम. या ठिकाणी ही गोशाला आहे. गोशाला आहे. त्या गोशालेमध्ये आपण आता भेट देणार आहोत. गायीची सेवा करणार आहोत. हे गोशाला आहे. गोशाला आहे. इथे आपण काही केळी आणलेली आहेत घरून गायींना देण्यासाठी. ते गायींना आपण केळी खायला देणार आहोत. गाय खूप गरीब आहे, शांत आहे. गायीची पूजा करावी. गाय शांत आहे. या गायीला पण आपण हे देणार आहोत. त्याप्रमाणे आपण काही भाजी पण आणलेली आहे खायला गायीला. गरीब आहे गाय. गायीची नेहमी पूजा करावी. इथे राकेश भाई आहेत, गायीचे गोरक्षक. त्यांना मी विचारलं, ते आता थंडीमुळे थोडंसं तिला धुवायचं पण होतं, परंतु ते म्हणाले की थोडं उशिरा तुम्ही यायला हवं, थोडं ऊन पडल्यानंतर. आणि या ठिकाणी आपण आता थोडं भजन करणार आहोत गायीच्या सानिध्यामध्ये. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. तेव्हा गायसुद्धा किती स्थिर झालेली आहे हे भजन ऐकण्यासाठी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या ठिकाणी आपण भगवद्गीतेचे अध्याय 12वा काही श्लोक पठणसुद्धा गायींच्या सानिध्यात करणार आहोत. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की व्यक्त जे आहेत त्यांची पूजा करावी. 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग जो आहे ते भक्तियोग कोणाची भक्ती करावी याबद्दल आहे. तर गायीमध्ये 33 कोटी देव असतात. गायीची सुद्धा पूजा करावी नेहमी. ओम परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ 12ोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः. ये चाप्यक्षरमव्यक्तम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम् इन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. अव्यक्ताची पूजा करण्यामुळे दुःख होतं. हे जे व्यक्त आहे, ही व्यक्त म्हणजे गोमाता आहे, ही व्यक्त आहे, हिची पूजा करा असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. स्वतः श्रीकृष्णांची पूजा करा. श्रीकृष्ण हे स्वतः या गायीमध्ये वास्तव्य करीत आहे. त्यामुळे गायीची पूजा ही खूप वंदनीय आहे. नेहमी गायीची पूजा करावी, गायीची सेवा करावी. ते गायीची सेवा केल्यानंतर, गायीची पूजा केल्यानंतर जे फळ तुम्हाला मिळेल तेच भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यानंतर मिळतं. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.